विद्यार्थी मित्र नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी हॉर्टिकल्चरमधील भाजीपाला उत्पादन ज्याला आपण व्हेजिटेबल प्रोडक्शन म्हणतो जो पहिला पेपर आहे या पेपरमधील 6वा घटक पाहणार आहोत. तर या 6व्या घटकाचं नाव आहे उच्च तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला उत्पादन. तर या घटकाला येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये 6 ते 8 गुण आहेत. तर या मुख्य घटकामध्ये 2 उपघटक आहेत. त्यातला पहिला जो उपघटक आहे हरितगृहातील भाजीपाला उत्पादन आणि दुसरा उपघटक आहे प्रेसिजन फार्मिंग. पण यावर्षी कोविड सिच्युएशनमुळं हा दुसरा उपघटक तुमच्या अभ्यासक्रमातून काय वगळलेला आहे. म्हणजे आपल्याला या घटकातला फक्त पहिलाच जो घटक आहे हरितगृहातील भाजीपाला उत्पादन हाही अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असल्यामुळे तो भाग आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हरितगृह म्हणजे काय त्याची अगोदर व्याख्या बघूया, त्यानंतर हरितगृहाचे प्रकार आपण पाहूया. तर हरितगृह किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्रीन हाऊस म्हणतो, तर हे हरितगृह नेमकं कशाला म्हणायचं. तर वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम तयार करून त्यावर स्टॅबिलायझर पॉलिथिन, काच, फायबर ग्लास इत्यादीचे पारदर्शक आवरणाने आच्छादलेले झाकलेले घर म्हणजे हरितगृह. म्हणजे या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा सांगाडा असतो आणि त्या सांगाड्याला पॉलिथिन, काच किंवा फायबर यापैकी कुठल्याही माध्यमानं झाकून नियंत्रितपणे त्या ठिकाणी पिकाच्या वाढीसाठी वातावरण तयार केलं जातं आणि अशा प्रकारच्या आच्छादलेल्या घराला आपण काय म्हणतो, हरितगृह म्हणतो. आता हरितगृहाचे प्रकार कोणकोणते आहेत. हरितगृहाची आवश्यकता आणि त्या हरितगृहाची उभारणी करण्यासाठी लागणाऱ्या खर्चानुसार 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कमी खर्चाचे किंवा त्याला कमी हवामान नियंत्रित करणारे म्हणतो आपण किंवा हवामान नियंत्रित नसणारे म्हणतो आपण. दुसरा जो प्रकार आहे मध्यम खर्चाचे किंवा काही प्रमाणात हवामानातील घटक नियंत्रित करणारे. तिसरा जो प्रकार आहे जास्त खर्चाचे हवामानातील संपूर्ण घटक नियंत्रित करणारे. म्हणजे या ठिकाणी पहिल्या घटकामध्ये कमी खर्चाचे हरितगृह असतात, त्यामध्ये फक्त सावली तयार केली जाते शेडनेटचा उपयोग करून. म्हणजे हवामानातला जो सूर्यप्रकाशाची प्रखरता आहे ती फक्त कमी केली जाते, बाकीचे घटक त्या ठिकाणी नियंत्रित केले जात नाहीत. दुसऱ्या घटकामध्ये हवामानातले काही घटक म्हणजे या ठिकाणी फॅनपॅडचा उपयोग केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी फक्त तापमान नियंत्रित करण्याचा प्रकार केला उपयोग म्हणजे नियंत्रण केलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे जास्त खर्चाचं, तर यामध्ये हवामानातला प्रत्येक घटक, तर ज्यावेळेला बाहेरच्या वातावरणामध्ये कडाक्याची थंडी असेल तर त्या आतल्या बाजूला हीटर चालू केले जातात. बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान जास्त असेल तर फॉगर चालू केले जातात. म्हणजे वातावरणातील सर्व घटक पिकाला पाहिजे त्या पद्धतीनं पुरवण्याचं जे काय कार्य आहे हे जास्त खर्चाच्या किंवा ज्याला आपण काय म्हणतो हवामानातील पूर्ण घटक नियंत्रित करणाऱ्या हरितगृहामध्ये आपण पाहत जातो. तर हरितगृहाचे घटकांचं नियंत्रण हवामानातील आणि त्या हरितगृहाच्या उभारणीसाठी येणारा खर्च यावरून अशा प्रकारे 3 प्रकार पडतात. आता त्यानंतर आपण बघूया हरितगृहासाठी जागेची निवड. म्हणजे भाजीपाल्याची लागवड करत असताना हरितगृह आपण कोणत्या ठिकाणी उभं करावं, तर यासाठी ह्या काही मार्गदर्शक बाबी आहेत. तर पहिली बाब या ठिकाणी हरितगृहासाठी जागा पूर्णपणे सूर्यप्रकाशात असावी. म्हणजे त्या जी जागा आपण हरितगृह उभारण्यासाठी निवडणार आहोत तर त्या जागेला भरपूर प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, सावली त्या ठिकाणी असता कामा नये. दुसरं या ठिकाणी महत्त्व, हरितगृहावर इमारत किंवा वृक्षाची सावली येणार नाही याची अशी जागा निवडावी. म्हणजे आजूबाजूला मोठे मोठे इमारती नसाव्यात किंवा मोठे मोठे झाडं नसावेत की जेणेकरून त्या इमारतीच्या आणि झाडाची सावली त्या हरितगृहावर काय पडणार नाही, ही दुसरी दक्षता. तिसरी बाब या ठिकाणी हरितगृहाची जागा सपाट उंचावरची असावी जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचणार नाही. म्हणजे हरितगृहासाठी आपण जी निवडलेली जागा आहे ती चढउताराची नसावी, ती सपाट जागा असावी आणि निवडलेली जागा सर्वसाधारणपणे थोडीशी उंचीवरची असावी. म्हणजे पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पावसाचं जे पडलेलं पाणी आहे ते त्या ठिकाणी साचणार नाही. चौथी बाब या ठिकाणी हरितगृह जोराच्या वाऱ्यापासून संरक्षित असावे, तसेच त्याच्याभोवती वाऱ्याच्या दिशेने वारा रोधकाची लागवड करावी. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असतो अशा ठिकाणी ह्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळं हरितगृहाचं नुकसान होऊ नये म्हणून हरितगृहाच्या सभोवती आपण काय करायचं, वारा रोधकांची लागवड करायचं. दाट वाढणाऱ्या, उंच वाढणाऱ्या निलगिरी वगैरे अशा प्रकारच्या झाडांची लागवड करून आपण हरितगृहाचे त्या ठिकाणी वाऱ्यापासून संरक्षण करू शकतो. 5वा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हरितगृहासाठी वर्षभर पाणी पुरवठा, वीज पुरवठा, कृषी निविष्ठा हमखास उपलब्ध होणारी जागा निवडावी. म्हणजे या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी आपण हरितगृहाची उभारणी करणार आहोत तर त्या ठिकाणी त्या पिकासाठी वर्षभर खात्रीशीररित्या पाणी उपलब्ध असेल अशी जागा असावी. विजेचा पुरवठा मुबलक प्रमाणात असावा. कृषी निविष्ठा म्हणजे त्या ठिकाणी लागणारी खतं असतील, औषधं असतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला संजीवक असतील, तर यांची उपलब्धी सहजासहजी होणारी अशी जागा आपण त्या ठिकाणी निवडली पाहिजे. 6वा महत्त्वाचा मुद्दा, हरितगृहासाठी जाणारा रस्ता कायमस्वरूपी असावा. म्हणजे हरितगृह हे तुमचे दळणवळणाच्या सुविधेने चांगल्या प्रकारे जोडलेलं असावं किंवा रस्त्याकडेला असावं जेणेकरून त्या ठिकाणी उत्पादित होणारा जो माल आहे तो बाजारपेठेमध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. कारण भाजीपाला हा नाशवंत आहे, काढणीनंतर तो लगेच पेठेमध्ये पोहोचणं गरजेचं आहे आणि हरितगृहातला माल हा दर्जेदार असतो आणि तो मालसुद्धा कमीत कमी बाजारपेठेमध्ये पोहोचण्यासाठी ती जागा रस्त्याने जोडलेली असावी किंवा रस्त्याकडेला असावी.
सातवा महत्त्वाचा मुद्दा, हरितगृहाची जागा पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. म्हणजे हरितगृहासाठी जी जमीन आपण निवडणार आहोत ती जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. त्या ठिकाणी पाणी जर साचून राहिलं तर पिकाची वाढ त्या ठिकाणी अपेक्षित होत नाही. तर हरितगृह उभारणीसाठी आपल्याला भाजीपाल्याची लागवड करत असताना, हरितगृहाची उभारणी करत असताना ती जागा कशी असावी, तर त्यासाठी मार्गदर्शक असणाऱ्या 7 बाबी आपण या ठिकाणी आता पाहिलेल्या आहेत. आता त्यानंतर हरितगृहामधील लागवडीसाठी वापरणारा आपण अभिवृद्धी माध्यम म्हणतो, तर त्याला लागवडीचं माध्यम म्हणतो आपण. हरितगृहामध्ये लागवडीचं माध्यम हे खूप महत्त्वाचं असतं. त्यावरच पिकाचे दर्जा, पिकाचं उत्पादन पूर्णपणे अवलंबून असतं. मग त्यासाठी कोणकोणतं माध्यम वापरलं जातं? त्यासाठी माती वापरतात किंवा काही वेळा कृत्रिम माध्यमसुद्धा त्या ठिकाणी वापरतात. आणि हे जे आपण माती असेल किंवा कृत्रिम माध्यम असेल, तर हे वापरत असताना त्यांच्या अंगी कोणकोणते गुणधर्म असावेत की जेणेकरून ते पिकाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर ठरू शकतात. तर हे अशा प्रकारे गुणधर्म आहेत. पहिलं गुणधर्म त्या ठिकाणी पाण्यामधून किंवा त्या माध्यमातून पाण्याचा उत्तम निचरा होणार असला पाहिजे. म्हणजे निवडलेलं माध्यम हे पाणी साचून ठेवणारं नसलं पाहिजे, निचरा होणार असलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, निवडलेल्या माध्यमाचा समूह हा 6.5 ते 7 दरम्यान असावा. म्हणजे ते उदासीन असावं, कारण सामूवर सुद्धा अन्नद्रव्याचं शोषण हे पूर्णपणे अवलंबून असतं. माध्यमाचा EC, ज्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो, 1.4पेक्षा कमी असावे. चौथं महत्त्वाचा मुद्दा, माध्यमे निर्जंतुक करता येणार असलं पाहिजे, कारण त्या माध्यमामध्ये जर काही जमिनीमध्ये असणारे बुरशी असतील, काही तण असतील, तर या माध्यमाला सहजासहजीपणे आपल्याला निर्जंतुक करता येणं असलं पाहिजे. पाचवा महत्त्वाचा मुद्दा, माध्यम लागवड करायच्या भाजीपाला पिकांना ते हानिकारक नसावं. म्हणजे निवडलेले माध्यम हे ज्या पिकांची आपण त्या ठिकाणी लागवड किंवा उत्पादन घेणार आहोत आपण, तर त्या पिकाच्या वाढीसाठी ते काय पोषक असलं पाहिजे, हानिकारक नसलं पाहिजे. माध्यमे वजनाने खूप जड पण नसावं आणि खूप हलकं पण नसावं. माध्यमामध्ये हवा खेळती राहण्यासाठी ते माध्यम सच्छिद्र असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, निवडलेलं माध्यम हे सहजासहजी उपलब्ध होणार असलं पाहिजे. गरजेनुसार आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध असलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, हे माध्यम आपल्या दुसऱ्या माध्यमामध्ये मिसळूनसुद्धा वापरता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आपण शेणखत वापरतो, कोयटा माती वापरतो, तर हे माध्यम एकमेकांमध्ये सहजासहजी मिसळून आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पिकाच्या वाढीसाठी आपण वातावरण तयार करत असतो जमिनीच्या माध्यमातून, तर त्यासाठी ते सहजासहजी मिसळता करणं येणार असलं पाहिजे. तर या बाबी या ठिकाणी पाहिलं आपण. त्यानंतर माध्यमाचे मिश्रण. आता बऱ्याच वेळा आपण काय करतो, हरितगृहामध्ये एकच माध्यम वापरत नाही आपण, तर वेगवेगळ्या प्रकारचे माध्यम आपण एकत्र करतो आणि त्याला आपण काय म्हणतो, माध्यम मिश्रण म्हणतो. आणि या माध्यम मिश्रणामध्ये मातीमध्ये मिसळण्यासाठी आपण कोकोपीट वापरतो, रॉकवूल वापरतो, परलाईट वापरतो आपण, व्हर्मिक्युलाईट वापरतो आपण, स्कोरिया वापरतो आपण, की हिरवे शाबळ वापरतो असतो. सर्वसाधारणपणे माध्यम मिश्रण तयार करताना 4 भाग सुपीक माती वापरतात, 4 भाग कंपोस्ट खत वापरतात, 1 भाग वाळू वापरतात, 1 भाग भाताचं तूस वापरतात. तर सर्वसाधारणपणे भाजीपाला पिकाची लागवड करत असताना हरितगृहामध्ये 4 भाग सुपीक माती, 4 भाग कंपोस्ट खत, 1 भाग वाळू आणि 1 भाग भाताचं तूस हे माध्यम एकत्र केले जातात आणि पिकांच्या लागवडीसाठी वापरले जातात. आता हे जे आपण माध्यम निवडणार आहोत, ह्या माध्यमाचं निर्जंतुकीकरणसुद्धा फार महत्त्वाचं असतं, कारण त्या माध्यमामध्ये असणारे काही प्रमाणात बुरशी असू शकतात, तणांच्या बी असू शकतात, की ज्या पिकांच्या वाढीसाठी बाधा निर्माण करू शकतात. तर निर्जंतुक करण्यासाठी क्लोरोपिक्रिन, मिथिल ब्रोमाइड, फॉर्माल्डिहाइड किंवा व्हॅपान यापैकी उपलब्धतेनुसार व वापराच्या सोयीनुसार रसायन वापरायचं. म्हणजे रासायनिक पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काय करतो, माध्यमाचं निर्जंतुकीकरण करत असतो आणि माध्यमाचं निर्जंतुकीकरण पिकाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतं. आता या हरितगृहाचा वापर भाजीपाला पिकाची लागवड करत असताना कशा प्रकारे केला जातो, तर भाजीपाल्याबरोबरच फळे, फुले व शोभिवंत झाडांच्या लागवडीसाठी सुद्धा हरितगृह काय उपयुक्त आहेत. पण सर्वसाधारणपणे आपल्या भाजीपाल्याचा विचार आपण केला तर हरितगृहामध्ये वाटाणा, टोमॅटो, काकडी, कलिंगड, खरबूज, लेट्यूस, मिरची, सिमला मिरची ज्याला आपण ढोबळी मिरची म्हणतो, रंगीत मिरची ज्याला आपण म्हणतो, कांदा, कोबी, वाल, स्पिनॅच, वांगी, कोहळा, भेंडी, घेवडा, टर्निप, झुकिनी, घेरकीन, गाजर, मुळा, पालेभाज्यांची लागवड केली जाते. म्हणजे ज्या पर्टिक्युलरली भाजीपाल्याला प्रदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे, ज्याला आपण काय म्हणतो, निर्यातक्षम भाजीपाला म्हणतो, तर अशा प्रकारच्या पिकांची लागवड ह्या नियंत्रित वातावरणामध्ये करून परदेशामध्ये ज्या गुणवत्तेचा, ज्या प्रतीचा माल पाहिजे असतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी काय मालाचा पुरवठा आपण करू शकतो. म्हणजे उच्च तंत्रज्ञानावर भाजीपाला शेती करत असताना या प्रकारे भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. त्यानंतर आता हरितगृहामध्ये पिकांची लागवड करण्यामागचे फायदे काय आहेत, तर यामध्ये काय 8-9 फायदे दिलेले आहेत. त्यातला पहिला फायदा, प्रतिकूल हवामानात भाजीपाला पिकाचं उत्पादन घेतं. म्हणजे एखादं पिकाची लागवड आपल्याला करायचं आहे, पण त्या पिकाच्या लागवडीसाठी हवामान अनुकूल नाही. उदाहरणार्थ उन्हाळी हंगामात येणारी पिकं असतील तर त्यांची लागवड आपण पावसाळ्या किंवा हिवाळ्या हंगामात करू शकत नाही, किंवा जे पिकं हिवाळ्या हंगामात येतात त्यांची लागवड आपण उन्हाळ्या हंगामात करू शकत नाही. पण हरितगृहांचा वापर करून त्या पिकाच्या वाढीसाठी बाहेरच्या वातावरणामध्ये प्रतिकूल हवामान असताना सुद्धा आपण हरितगृहामध्ये नियंत्रित वातावरणात त्या पिकाला पाहिजे त्या पद्धतीचं वातावरण आपण तयार करून पिकाचं उत्पादन घेऊ शकतो. दुसरा फायदा, भाजीपाल्याचं आपल्याला वर्षभर उत्पादन घेता येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकच पीक आता पाहिलं असेल, पावसाळ्यात हंगामात येणारे वेगळी पिकं आहेत,
हिवाळी हंगामात येणारे वेगळे पिकं आहेत, उन्हाळी हंगामात येणारे वेगळी पिकं आहेत. तर त्या पिकांचा तो हंगाम संपला की आपण वर्षभर लागवड करू शकत नाही, पण हरितगृहाचा वापर करून आपण त्या ठिकाणी पिकाची लागवड वर्षभर आपण करू शकतो. तिसरा फायदा, निर्यातीकरिता योग्य भाजीपाल्याचं उत्पादन घेता येतं. म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, निर्यातक्षम भाजीपाला म्हणजे परदेशामध्ये ज्या भाजीपाल्याचा गुणवत्ता पाहिजे असते तशा प्रकारचा भाजीपाला आपण हरितगृहामध्ये पिकवून फार मोठ्या प्रमाणात उत्पादन काही घेऊ शकतो. खुल्या वातावरणापेक्षा हरितगृहातील भाजीपाल्याचं उत्पादन हे 5 ते 10 पट अधिक असतं. म्हणजे भाजीपाला पिकांचं जे उत्पादन आहे ते उघड्या वातावरणापेक्षा 5 ते 10 पट काय अधिक असतं. हरितगृहामध्ये पिकांचे किडी रोगपापासून नियंत्रण चांगल्या पद्धतीने करता येतं. कमी क्षेत्रामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यासाठी हरितगृह वापरणं जास्त फायदेशीर असतं आणि सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचं उत्पादन शक्य होतं. म्हणजे ऑर्गॅनिक ज्याला आपण नवीन जी संकल्पना आली आहे त्या पद्धतीने आपण पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आपण हवामानातील घटकाचे पिकापासून पिकाला आपलं संरक्षण करता येतं. रात्री श्वसनावाटे सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू हरितगृहात साठवला जातो व दिवसा प्रकाशासाठी वापरला जातो. म्हणजे झाडांचं एक वैशिष्ट्य असतं, ते काय करतात, दिवसा ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि रात्रीच्या वेळी काय करतात, त्यांच्या श्वसनावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतात. तो कार्बन डायऑक्साईड रात्रीच्या वेळेस सोडलेला जो हरितगृहामध्ये साठवला जातो आणि ज्या वेळेला सकाळी उजडल्यानंतर तोच कार्बन डायऑक्साईड अन्न म्हणून प्रकाशसंश्लेषण क्रियेसाठी पिकाला उपलब्ध होतो आणि त्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये काय वाढ होते आणि हरितगृहातील पिकांची वाढ चांगल्या प्रकारे उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेलं दिसून येतं. पण बऱ्याच वेळा आपण बघतो की काही वेळेला आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असताना फायदे जरी त्याचे भरपूर असले तर त्याचे काही समस्यासुद्धा असतात, काही अडचणीसुद्धा असू शकतात. आता यामध्ये पहिली अडचण काय बघून आपण, देशाच्या विविध भागात विविध प्रकारचं हवामान उपलब्ध आहे आणि त्या हवामानाप्रमाणे मिळते जुळते पिके घेणाऱ्या रचनांचं संशोधन होणं गरजेचं आहे. आज आपल्या भारतामध्ये वैशिष्ट्य काय आहे, हवामानाची विविधता आहे. म्हणजे उत्तरेकडे कडाक्याची थंडी असेल तर तेव्हा दक्षिणेकडे उष्णता असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय, ज्या त्या प्रदेशामध्ये पिकांचं उत्पादन घेत असताना आपल्याला हवामानाची विविधता असल्यामुळं आणि मार्केट गार्डन ट्रक गार्डन आपण जो प्रकार पाहिला की यामध्ये आपण इकले भाजीपाला पिकांची विक्री तिकडे करू शकतो. हवामानाची विविधता असल्यामुळे भारतामध्ये या प्रकारचे उत्पादन थोडासा वाव काय कमी आहे किंवा तशा प्रकारे उपलब्धी कमी आहे. हरितगृहात सांगाड्याचे साहित्य खूप महाग असतं, म्हणजे सुरुवातीची जी गुंतवणूक आहे ती जास्त आहे. पॉलीहाऊसला आच्छादन करण्यासाठी वापरायची पॉलिफिल्म आहे ती खूप महाग असते, तिचं आयुष्यमान कमी असतं आणि ती सहज उपलब्ध होणार नाही. म्हणजे एकदा आपण पॉलिथिननं हरितगृहाला गुंडाळलं किंवा त्याला झाकलं आपण तर साधारणपणे 2 ते 3 वर्ष त्याची लाईफ असतं, त्यानंतर ते खराब होतं. म्हणजे आपल्याला वारंवार हा खर्च येऊ शकतो. हरितगृहातील वातावरण नियंत्रित करणारी यंत्रणासुद्धा सहज उपलब्ध होत नाही. त्यामध्ये फॉगर्स असतील, हिटर्स असतील, फॅनपॅड असतील, अशा प्रकारचे उपकरण आहेत ते सुद्धा महाग असतात आणि सहज उपलब्ध होत नाहीत. हरितगृहातील भाजीपाला उत्पादनाचे तंत्रज्ञान आणि पिकाच्या योग्य जातीची हवी तेवढी उपलब्धता शेतकऱ्याला होत नाही. म्हणजे नवीन जे तंत्रज्ञान आहे, शेतकऱ्याला कुठली जात चांगल्या पद्धतीची आहे, ज्या जातीला प्रदेशामध्ये मागणी आहे तर त्या जातीचे बियाणं वगैरे सहजासहजी का उपलब्ध होत नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यामध्ये हरितगृहातील भाजीपाल्याबद्दल अज्ञान आहे, म्हणजे तांत्रिक ज्ञानाची उपलब्धता का कमी आहे. परदेशातील हरितगृह रचना भारतातील परिस्थिती योग्य मिळती जुळती नाहीत. म्हणजे परदेशामध्ये ज्या प्रकारची हरितगृहाची उभारणी केली जाते तर आपल्यामध्ये त्याची काय मिळती जुळती नाही आणि हरितगृह उभारण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक आणि तांत्रिक मजुराचा अभाव आहे. म्हणजे आपल्या गावातले जे काही मजूर आहेत ते मजूर अशा प्रकारे हरितगृहाची उभारणी वगैरे काय करू शकत नाही. तर त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं कौशल्य असलेलं, तांत्रिक ज्ञान असलेलं अशी मजुरांची गरज असते आणि त्याचे तुटवडा जास्त आहे. त्यामुळे हरितगृहाची उभारणी करत असताना ह्या मोठ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला येणाऱ्या अडचणी आहेत. तर या घटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हरितगृहाची व्याख्या, त्याचे प्रकार, हरितगृहामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पिकांचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं, हरितगृहामध्ये माध्यमं कुठले कुठले वापरतात, त्या माध्यमाचं निर्जंतुकीकरण कशा पद्धतीने केलं जातं, हरितगृहाचे फायदे काय आहेत, हरितगृहाच्या अडचणी काय आहेत, तर अशा पद्धतीने 6 ते 8 मार्काला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणं काय अपेक्षित आहे. तर आजच्या घटकाने आपण इथंच थांबूया. धन्यवाद.